प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जवळपास एक तृतीयांश वेळ झोपलेलाच असतो आणि त्यामुळेच आयुर्वेदामध्ये जेवढं आहाराला महत्त्व दिलंय तेवढंच महत्त्व झोपेला सुद्धा दिलंय. आणि म्हणूनच जिथं जिथं हेल्दी लाईफस्टाईलचा विषय येतो तिथं तिथं आपल्याला पुरेशी झोप घ्यायला सांगितली जाते. पण नेमकी ही पुरेशी झोप किती आहे, प्रत्येक व्यक्तीनं नेमकं किती वेळ झोपायला पाहिजे, हे आपण आता बघूयात. झोपेच्या प्रमाणाकडे जायच्या अगोदर आपण एका इंटरेस्टिंग स्लीप एक्सपेरिमेंट बद्दल बघूयात. आता हा स्लीप एक्सपेरिमेंट कंपॅरेटिव्ह स्टडी होता आणि त्यामुळे तो दोन ग्रुप्समध्ये केला होता. एका ग्रुपमधल्या व्यक्तींना 8 ते 9 तास झोपायची मुभा दिली होती, तर दुसऱ्या ग्रुपमधल्या व्यक्तींना जास्तीत जास्त 5 तास झोपू दिलं जात होतं. आणि हा एक्सपेरिमेंट जवळपास 3 महिने चालला. 3 महिन्यानंतर ज्या वेळेला दोन्ही ग्रुपमधल्या लोकांच्या मध्ये काय बदल होत आहेत हे जाणून घेतलं, तेव्हा ज्या लोकांना 5 तासापेक्षा जास्त झोप घेऊ दिली नव्हती त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं होतं. त्यांना गोंधळल्यासारखं वाटत होतं, थकवा जाणवत होता. काही लोकांच्या मध्ये तर बीपी सुद्धा वाढल्याची लक्षणं दिसायला लागले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे दिवसाच्या वेळेला त्या व्यक्तींच्या मध्ये मायक्रो स्लीप दिसायला लागल्या. आता मायक्रो स्लीप म्हणजेच काय, तर दिवसाच्या वेळेला अचानक डुलकी लागण्याचा प्रकार घडत होता. आता ही मायक्रो स्लीप खूप घातक असते, कारण जे ड्रायव्हर्स असतात त्यांच्यामध्ये जर झोप पूर्ण झाली नाही तर अचानक ड्रायव्हिंग करताना त्यांना डुलकी लागते. आणि हेच रोड ॲक्सिडेंटचं सगळ्यात मोठं कारण मानलं जातं. आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या मायक्रोस्लिप्स आणि त्याचबरोबर बाकीची लक्षणं आपल्याला ह्या कमी झोपणाऱ्या ग्रुपमध्ये अगदी विशेषत्वाने दिसायला लागलेत. यावरूनच आपल्याला झोपेचं किती महत्त्व आहे हे लक्षात येईल. ह्याच्यासाठी आपण आणखी 3 उदाहरणं सुद्धा बघूयात. सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजेच ज्यावेळेला आपण कुठलंही मशीन वापरतो त्यावेळेला त्याला विश्रांती देणं, त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा गरजेचं असतं. आणि आपल्या शरीराला ही विश्रांती, हाच मेंटेनन्स आपल्याला झोपेच्या वेळेला करता येतो. आणखी एक उदाहरण म्हणजेच व्हॅक्यूम क्लीनरच आहे. कारण व्हॅक्यूम क्लीनर ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला अनावश्यक कचरा ते ओढून घेत असतं. तसंच आपल्या मनामध्ये असणारे निगेटिव्ह थॉट्स, आपले सगळे ब्रेन टॉक्सिन्स आणि शरीरामध्ये सुद्धा ज्या सगळ्या क्रिया घडत असतात त्यावेळेला जे सगळे टॉक्सिन्स तयार झालेले असतात ते सगळे खेचून घेणं आणि त्यांचा निचरा करण्याची व्यवस्था करणं, हे आपल्या झोपेमध्येच घडत असतं. आणि सगळ्यात तिसरं आणि महत्त्वाचं उदाहरण जे की आपण रेग्युलर वापरतो तो म्हणजे पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्हमध्ये ज्या गोष्टी आपण स्टोअर करतो त्यातल्या ज्या खरंच महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला लाँग टर्म मेमरीमध्ये ठेवणं आवश्यक वाटतं, त्या गोष्टी आपण हार्ड डिस्कमध्ये ट्रान्सफर करतो. आणि ज्या नको असणाऱ्या गोष्टी असतात, जे निगेटिव्ह थॉट्स असतात, त्या सगळ्या गोष्टींना आपण तिथंच डिलीट करतो. तसंच झोपेमध्ये सुद्धा ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या दिवसात घडलेल्या असतात त्या सगळ्या लाँग टर्म मेमरीमध्ये ट्रान्सफर केल्या जातात, ज्या की आपल्याला परत कधीही वापरता येतात. आणि ज्या गोष्टी गरजेच्या नसतात त्या गोष्टी तिथंच त्या झोपेमध्येच डिलीट केल्या जातात. त्याचा अतिरिक्त भार दुसऱ्या दिवशीसाठी आपल्यावरती दिला जात नाही. आणि म्हणूनच आपल्याला एकंदरीतच आपल्या सगळ्या बॉडी सिस्टीमवरती झोप कशा पद्धतीने चांगलं कार्य करतं हे लक्षात येतं. आता तुम्हाला कळालं असेल की चांगली झोप, पुरेशी झोप खरंच घ्यायला पाहिजे, पण ती किती घ्यायची. तर जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या झोपेची गरज कमी होत जाते. कारण लहान मुलांच्या मध्ये कफदोष जास्त असतो आणि जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरामधला वातदोष वाढत जातो. आता त्यामुळेच लहान मुलांच्या मध्ये झोपेची जास्त गरज असते, तर वय वाढत जातं तसं कमी झोपेमध्ये सुद्धा आपल्याला पुरेशी विश्रांती मिळते. त्यामध्ये सुद्धा 1 वर्षापर्यंतच्या बाळाला जवळपास 14 ते 18 तासाची झोप गरजेची असते. आणि म्हणून ही लहान बाळं आपल्याला बराच वेळ झोपलेलीच दिसून येतात. त्यानंतर 2 ते 6 वर्षापर्यंत हीच झोपेची गरज 12 ते 14 तास इतकी असते. आणि 7 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना हीच झोप 10 ते 12 तास एवढी पुरेशी असते. 11 ते 17 ह्या वयोगटामध्ये 8 ते 10 तासाची झोप पुरेशी असते. आणि त्यानंतर 18 ते 60 हा जो प्रौढवयीन टप्पा आहे, आपले सगळे व्ह्युअर्स जवळपास ह्याच वयोगटामधले येतात. ह्या लोकांना 7 ते 8 तासाची रोजची झोप गरजेची असते. आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्येकाला निदान 7 ते 8 तास कमीत कमी व्यवस्थित झोपणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर 65 वयानंतर 5 ते 6 तासाची आणि खूप जर वाटलं तर 7 तासाची झोप त्या वृद्ध व्यक्तीला पुरेशी राहू शकते. यातही थोडा प्रकृतीनुसार बदल आपल्याला दिसून येतो. म्हणजेच जर तुमची वाताची प्रकृती असेल तर त्या व्यक्तींना जेवढे झोपेचे तास सांगितलेले आहेत त्याच्यापेक्षा तासभराची झोप कमी जरी असली तरी सुद्धा ते दिवसभर तेवढेच फ्रेश राहतात. पित्ताच्या प्रकृतीच्या लोकांना साधारणतः एवढीच झोप गरजेची असते. आणि जे लोक कफाच्या प्रकृतीचे आहेत त्यांना
जेवढी झोप सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा एखादा तास झोप जास्तच लागते. म्हणजेच तुम्ही तुमची प्रकृती कुठली आहे हे ठरवून सुद्धा तुम्हाला खरंच किती झोपायला पाहिजे ह्याचं गणित घालू शकताय. आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, निद्रायतु सुखम दुःखम पुष्टिकार्षम बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजेच आचार्य चरकांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलंय की आपलं सर्वांगीण आरोग्य म्हणजेच आपलं सुख दुःख, आपल्या शरीराची पुष्टी, आपल्या शरीरातली ताकद, आपली शुक्रशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या झोपेमुळे मिळतात. आणि जर आपण झोप व्यवस्थित घेतली नाही तर ह्या सगळ्या पद्धतीचं जे आरोग्य आहे ते बिघडायला सुरुवात होते. आता एवढं सांगितलं असून सुद्धा अनेक जणांना चांगली झोप घेणं किंवा पुरेशी झोप घेणं म्हणजेच वेळेचा अपव्यय वाटायला लागतो. पण खरंच हा अपव्यय होतो का हे जाणून घ्यायच्या अगोदर आपण स्लीप डेट म्हणजे काय बघूयात. म्हणजेच आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर हीच झोप आपल्यावरती झोपेचं कर्ज उभा करतं. म्हणजेच जर समजा रोज तुम्हाला 8 तासाची झोप गरजेची असेल आणि जर तुम्ही 6 तासच झोपत असाल तर रोज तुमची 2 तासाची झोप अपुरी राहते. आता जर तुम्ही असंच 4 दिवस केला तर तुमची 8 तास अपुरी झोप तुम्ही घेताय. आणि ह्याचाच सरळ अर्थ म्हणजेच तुम्ही जर 2-2 तास रोज कमी झोपला तर 4 दिवसानंतर अख्ख्या एका रात्रीची झोप तुम्ही घेत नसता. आणि मग तुम्हाला जर असं वाटत असेल की एखाद्या सुट्टीच्या दिवशी आपण ही झोप भरून काढू, तर तसं होत नाही. कारण हीच झोप कर्जाप्रमाणे आपल्यावरती साचायला लागते आणि इंटरेस्ट म्हणून आपल्याला आपल्या आरोग्याची किंमत मोजावी लागते. आता ही एवढ्या तासांची झोप का गरजेची असते ह्याचं आपल्याला जरा शास्त्रीय उत्तर सुद्धा शोधायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण स्लीप सायकल म्हणजे काय हे बघूयात. आपण ज्यावेळेला झोपत असतो त्यावेळेला आपण एकूण 4 टप्प्यांच्या मधून जात असतो. त्यातला सगळ्यात पहिल्या टप्प्याला N1 टप्पा असं म्हटलंय, ज्याच्यामध्ये आपल्याला झोप आल्यासारखी वाटायला लागते. थोडक्यात आपल्याला गुंगी यायला लागते. त्यानंतर तो दुसरा टप्पा ज्याच्यामध्ये खरंच झोप लागायला सुरुवात होते, आपलं बॉडी टेम्परेचर कमी व्हायला लागतं आणि आपल्या मसल्स रिलॅक्स व्हायला लागतात. त्यानंतर येतो तिसरा टप्पा ज्याच्यामध्ये आपण खरोखरच व्यवस्थित गाढ झोपलेलो असतो. आणि त्यानंतरचा जो चौथा टप्पा असतो त्यामध्ये गाढ झोपेनंतर आपलं शरीर आणि आपला मेंदू हा पुन्हा ताजातवाना होतो, ब्रेन ऍक्टिव्हिटीज सुरू व्हायला लागतात. आणि त्यावेळेला आपले डोळे जरी बंद असले तरी सुद्धा आतल्यात डोळ्यांची हालचाल व्हायला लागते. ह्यालाच शेवटची म्हणजेच रॅपिड आय मुवमेंट स्टेज असं म्हटलं जातं. म्हणजेच एकूण हे जे 4 टप्पे आहेत त्याच्यापासून एक स्लीप सायकल बनते आणि एका रात्रीमध्ये आपल्याला अशा एकूण 4 ते 6 स्लीप सायकल कंप्लीट कराव्या लागतात, ज्यानंतरच आपलं शरीर आणि आपला मेंदू खरंच फ्रेश होतो. आणि ह्या प्रत्येक स्लीप सायकलला अंदाजे 1.5 ते 2 तासाचा अवधी लागतो. आता हे सगळं गणित केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला निदान 8 तासाची तरी झोप घ्यायला पाहिजे, ज्यानंतर तुमची झोप पूर्ण होऊ शकते. आता जे लोक नाईट शिफ्ट करतात किंवा शिफ्ट ड्युटीमध्ये काम करणारे आहेत त्यांना मात्र हे थोडं अडचणीचं होतं. तर ते लोक सुद्धा आपली पुरेशी झोप पूर्ण करू शकतात. फक्त त्यांनी 3 गोष्टी करायला पाहिजेत. एक तर म्हणजे त्यांनी दिवसाचं झोपत असताना आपल्या वेळा फिक्स ठेवल्या पाहिजेत. म्हणजेच रात्रीची जरी झोपेची वेळ फिक्स नसली तरी सुद्धा दिवसा ते किती वाजता झोपणार, किती वाजता उठणार हे त्यांनी रोजचं जर टायमिंग फिक्स ठेवलं तर त्यांचं बायोलॉजिकल क्लॉक त्यानुसार सेट होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजेच जसं रात्रीच्या वेळेला शांत झोपेसाठी अनुकूल वातावरण आपल्या अवतीभोवती असतं, तसंच अनुकूल वातावरण दिवसा जर त्यांनी आपल्या अवतीभोवती बनवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांना शांत झोप लागू शकते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच त्यांनी आपलं जेवण आणि इतरही गोष्टी त्या झोपेनुसार जर ॲडजस्ट केल्या तर त्यांना झोपेतून तेवढाच फायदा जो रात्रीच्या झोपेतून मिळू शकतो तो घेता येऊ शकतो. जवळपास 50% लोकांच्या मध्ये मात्र त्यांच्याकडे झोपेला पुरेसा वेळ असला तरी सुद्धा शांत झोप लागत नाही आणि म्हणून त्यांची झोप पूर्ण होत नाही अशी तक्रार असते. तर अशा लोकांच्यासाठी काही टिप्स. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला असं बऱ्याच वेळेला जाणवतं की एखादं शारीरिक काम, मानसिक ताणतणाव किंवा बौद्धिक काम तुम्ही करत असाल आणि त्यानंतर तुम्ही लगेच झोपायला जर गेला तर तुम्हाला झोप शांत लागत नाही. बऱ्याच वेळेला अस्वस्थ व्हायला होतं किंवा झोप वारंवार मोडायला लागते. तर अशा लोकांनी झोपण्यापूर्वी अर्धा तास कुठलीही शारीरिक दगदग, मानसिक ताण ह्याच्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे. अर्धा ते 1 तास रिलॅक्स व्हायला पाहिजे आणि मग जर ते झोपायला गेले तर त्यांना शांत झोप लागू शकते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच झोपण्यापूर्वी निदान 6 ते 7 तास चहा किंवा कॉफी घेणं टाळलं पाहिजे किंवा
जर कॅफेन युक्त कुठले चॉकलेट्स वगैरे तुम्ही घेत असाल, कुठले शेक घेत असाल, तर ते सुद्धा टाळले पाहिजेत. कारण ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे झोपेवरती विपरीत परिणाम होतो, शांत झोप लागत नाही. तसंच बऱ्याच वेळेला आपल्याला असंही जाणवतं, की आपण जेवल्यानंतर जर लगेच झोपायला गेलो, तरीही आपल्याला शांत झोप येत नाही. कारण जेवल्यानंतर आपला सगळा रक्तपुरवठा हा पचनसंस्थेकडे सुरू असतो आणि त्यामध्ये आपल्याला शांत झोपणं शक्य नसतं. कारण तिथं ब्लड सर्क्युलेशन स्टार्ट असतं आणि म्हणून जर तुम्ही निदान तुमच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये 3 तासाचा गॅप ठेवला, तर तेवढ्या वेळेमध्ये आपलं पचन निदान निम्मं कंप्लीट होतं आणि त्यानंतर तुम्हाला शांत झोपेसाठी शरीरामध्ये अनुकूल वातावरण तयार करता येतं. आपण आताच बायोलॉजिकल क्लॉक बद्दल सुद्धा बोललो होतो. म्हणजेच आपण जर कुठलीही गोष्ट काही दिवस सलग ठराविक वेळेला करत गेलो, तर त्याच्यानुसार आपल्या शरीरातलं जैविक घड्याळ सुद्धा सेट व्हायला लागतं आणि झोपेचं सुद्धा तसंच आहे. जर आपण एका ठराविक वेळेला रोज झोपायला सुरुवात केली, तर त्याच वेळेला आपल्याला नंतर झोप यायला सुरुवात होते. म्हणजेच झोपेच्या वेळा फिक्स ठेवणं हा एक महत्त्वाचा आणि सोपा उपाय आहे. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजेच आपले ताणतणाव. आपल्या ताणतणावाच्यामुळे झोप यायला बऱ्याच अडचणी येतात आणि ह्या दूर करण्यासाठी जर आपण चांगलं संगीत ऐकलं, आवडीचे मंत्र ऐकले, अनुलोम विलोम सारखे प्राणायाम केले किंवा ध्यान साधना जरी केली, तरी सुद्धा हा ताणाचा भार हलका होईल आणि आपल्या झोपेचा मार्ग सुकर होईल. आणि यानंतरची शेवटची गोष्ट तर खूप महत्त्वाची आहे आणि त्या म्हणजेच आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या स्क्रीन्स म्हणजेच मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही ह्या सगळ्या स्क्रीन्स किंवा ह्या सगळ्या गॅजेट्समध्ये जर आपण अडकलो, तर त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे काही हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात. त्यामुळे आपली झोप पूर्णतः उडते आणि म्हणून झोपण्यापूर्वी निदान अर्धा तास ते 1 तास तुम्ही ह्या सगळ्या स्क्रीनपासून दूर राहा. कुठलीही स्क्रीन झोपण्यापूर्वी बघू नका. मगच तुम्हाला शांत झोप येईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपण उठताना सुद्धा मोबाईलवरती अलार्म क्लॉक सेट करतो आणि ज्यावेळेला आपण ह्या अलार्मनं जागे होतो, त्यावेळेला हातामध्ये मोबाईल येतो. मोबाईल हातामध्ये आला की सहज आपण सोशल मीडियाकडं किंवा सोशल ॲप्सकडे जातो आणि तिथंच आपण स्क्रोल करत रील्स बघत राहतो आणि ह्याच्यामुळं आपली जी पॉझिटिव्ह मॉर्निंग एनर्जी असते ती आपण वाया घालवतो. आणि म्हणून जर अशा पद्धतीच्या गॅजेट्सपासून दूर राहायचं असेल निदान सकाळच्या वेळेत, तर साधा उपाय म्हणजेच एक अलार्म क्लॉक गजरचं घड्याळ विकत घ्या. मोबाईल तुमच्या बेडपासून दूर ठेवा. रात्री तुमचा सहज हात जाणार नाही अशा ठिकाणी जर तुम्ही गॅजेट्स ठेवले आणि सकाळी जर गजराच्या घड्याळावरती तुम्ही उठला, तर मोबाईलमध्ये जाणारा बराचसा वेळ तुम्ही वाचवू शकता आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक करणं आणि ॲटलिस्ट प्रत्येक व्हिडिओमधून 1% व्हॅल्यू तुमच्या आरोग्यामध्ये ॲड करणं हेच आमचं ध्येय आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. धन्यवाद.